महात्माबाई फुले यांचा स्मृतिदिन पण आहे। ज्यांनी स्त्री शिक्षणाची मूर्त मिळवली त्या सावित्रीबाई फुलेंचा स्मृतिदिन आहे। आणि आज आपण पंडित मदन मोहन मालवीय यांच्या नावाने या हॉस्पिटलचं नामकरण करत आहोत, जी भारतीय शिक्षण तज्ञ होते आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील। आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमासाठी माननीय मनीषा म्हैसकर, अतिरिक्त मनपा आयुक्त पश्चिम उपनगरी यांनी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रस्ताव द्यावा। लोकप्रतिनिधी, माझे सर्व सरकारी अधिकारी, डॉक्टर्स आणि बंधू, मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून जे गोवंडी शताब्दी रुग्णालय 1982 साली लोकार्पित झाले होते, त्या गोवंडी शताब्दी रुग्णालयाचे नामकरण आज मदन मोहन मालवीय यांच्या नामकरणाने झालेले आहे। याबाबतची भूमिका अधिक व्यापकपणे आपल्याला श्री अग्रवाल यांनी विशद केलेलीच आहे। 210 बेडच्या गोवंडी शताब्दी रुग्णालयामध्ये वर्ष 2000 मध्ये बरेच काही नवीन आरोग्यपूर्ण प्रकल्प महानगरपालिकेने हाती घेतले आहेत। गोवंडी शताब्दी येथे सुरू होत असलेल्या MRIचे काम हे जवळजवळ पूर्ण झाले असून एप्रिल 2013 मध्ये MRIचे लोकार्पण करण्यास महानगरपालिका सज्ज असेल। त्याचप्रमाणे या रुग्णालयात 10 बेडचे डायलिसिस, NICU, 10 बेडचा ट्रॉमा ब्लड आणि पल्लवी फाउंडेशनची ब्लड बँक या सगळ्यांचे देखील वर्ष 2013 मध्ये लोकार्पण करण्यात येणार आहे। मलेरिया नियंत्रणात यशस्वी ठरलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाला आता TBवर मोठ्या व्यापक स्वरूपात कार्यक्रम हाती घ्यावा अशा सूचना महापौर महोदय यांनी वेळोवेळी केलेल्या आहेत। त्याच्या अनुषंगाने जीन एक्सपर्टचा लोकार्पण सोहळा देखील आज पार पडला आहे। हे सांगण्यात मला अत्यंत समाधान होत आहे। TB, ड्रग सेन्सिटिव्ह TB आणि NTR TB या दोन्ही TBचं निदान अत्यंत कमी वेळात म्हणजे 2 तासात या जीन एक्सपर्टच्या माध्यमातून शक्य होणार आहे। सर्वात पहिलं जीन एक्सपर्ट हे धारावीला स्थापित झाले असून दुसरं मुंबईतील दुसरं जीन एक्सपर्ट हे गोवंडीला खात्री आहे की इथे लोकार्पित केलेल्या 3 TBच्या जीन एक्सपर्टच्या माध्यमातून आणि महानगरपालिका हाती घेत असलेल्या TB कंट्रोलच्या माध्यमातून या घेऊन जाण्याची त्यांची मनोकामना